रणवीर राजेने कबूल केलंय की नताशाचा खून त्यांनीच केलाय आणि त्यांनी देऊला असं सांगितलं की नताशाचा खून त्यांच्या हातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून झालाय, ठरवून नाही. कदाचित देऊच्या म्हणण्यात तथ्य असूही शकेल. काका, मी आतापर्यंत देऊची एखादी तरी गोष्ट अमान्य केली आहे का? पण ही गोष्ट मला खरंच पटत नाही. साक्षी, तुला जो काही निर्णय घ्यायचा ना तो तू घे. आम्ही कुणीही तुझ्या आड येणार नाही. पण आम्ही साक्षी आणि देवयानीला खूप चांगलं ओळखतो. DV देशमुखांच्या नाती आहेत. कर्तव्यदक्ष, सत्यवादी, स्वतःच्या तत्वांना जपणाऱ्या. त्यामुळे तुम्हाला काहीही वाटत असेल तरी सुद्धा त्या दोघीही स्वतःच्या तत्वांची कधीच तडजोडी करणार नाहीत. आणि भैयासाहेबांच्या सांगण्यावरूनच आज ॲडव्होकेट रणजित सरपोतदारांनी अमोलला निर्दोष सोडवलंय. अच्छा, म्हणजे रणवीर राजांनी अमोलची मदत केली म्हणून तू त्यांची मदत करतेस? नाही विक्रम, म्हणून त्यांची मदत करत नाहीये. मी स्वतः त्या परिस्थितीतून गेलीये. अमोल त्या परिस्थितीतून गेलाय. त्यामुळे भैयासाहेबांवर कोणतं संकट ओढवलं असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. आत्ता मला असं वाटतंय की आपण त्यांना मदत करायला हवी. ते पुढे कसे वागतील याचा आपण आत्ताच कशाला विचार करायचा? आणि भैयासाहेबांचं जर काही बरं वाईट झालं तर प्रिया वहिनीचं काय होईल याचा विचार केलायस? उशीर होईल. चला. ही बाई आली. चला चला, निघायचंय ना. सॉरी, मला उशीर झाला. जीप आणलीस का? आहे बाहेर उभी आहे. चला. एक मिनिट अमोल, तिकडे जाणार आहेस, व्यवस्थित अभ्यास कर आणि गोल्ड मेडल घेऊनच परत ये, कळलं? मॉमने ऑलरेडी सांगितलंय ते. चला. एक मिनिट. काय हो? सुखी राहा, छान अभ्यास कर. निघूया. चला. हॅलो. हो, देशमुखांचंच घर. कोण बोलताय? आर्मी हेडक्वार्टर्स मधून. आमच्या पक्षप्रमुखाचं असं म्हणणं आहे की आम्ही राजघराण्यातनं आहोत, त्यामुळे प्रचार कार्यात राजघराण्यातल्या सगळ्या सदस्यांनी सहभागी होणं आवश्यक आहे. आम्हाला माहिती आहे तुम्हाला पटणार नाही, पण तसं झालं तर आम्हालाही बरं वाटेल आणि आमच्या पक्षालाही. तुमच्या राजकारणात आम्हाला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे रणवीराचे. आणि आपल्या घराचा आणि आमचा फायदा कशात आहे हे आम्हाला चांगलं कळतं. त्यामुळे तुम्ही आमच्याकडनं कसलीही अपेक्षा ठेवू नका. देवयानी, आमचं ब्रेकफास्ट वाढ, आम्हाला उशीर होतोय. देवयानी, आम्हाला वाटतं की आमच्यापेक्षा तूच आदित्यराजांना जास्ती चांगलं समजावू शकतेस. आणि या घरासाठी काय योग्य आणि काय अयोग्य ते तुलाच सगळ्यात जास्ती चांगलं समजतं. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी प्रयत्न करेन भैयासाहेब. बहिणी काय म्हणाले ते सांगत होते पाकिस्तानातून युद्ध कैद्यांना सोडणार आहेत. त्या यादीत यांचं नाव आहे. बहिणी, अगं केवढी आनंदाची बातमी आहे. जयदादा खरंच परत येणार आहे. प्रत्येक वेळी मी अशीच आनंदी होऊन धावत गेले आणि अपयश घेऊन परत आले. बहिणी, जो निर्धार तू आयुष्यभर दाखवत आलीस ना तो यावेळी कायम ठेव. कुणास ठाऊक, कदाचित यावेळेस जयदादा तुझी वाट बघत असेल. कदाचित यावेळेस जयदादा तुझी वाट बघत असेल. जयदादा तुझी वाट बघत असेल.